चला शेखाडी विंचवादेवी दोन्ही संघांना विनंती आहे आपण मैदानाकडे चला. शेखाडी आणि विंचवादेवी यानंतर पहिल्या फेरीचा होणारा शेवटचा सामना असेल एकविरा विरुद्ध भट्टीचा माळ. आपण तयार करायचं आपल्याकडे पहिला पुकार एकविरा विरुद्ध भट्टीचा माळ. यानंतर पहिल्या फेरीचा होणारा शेवटचा सामना. तत्पूर्वी शेखाडी आणि विंचवादेवी आपण मैदानाकडे चला. आपण या स्पर्धा पाहतोय मसोबा क्रीडा मंडळ आयोजित या स्पर्धेसाठी जो शिस्तबद्ध संघ आहे त्यासाठी एक चषक आपल्याला उपलब्ध झाला आहे. मसोबा क्रीडा मंडळ श्रीवर्धन स्मृती चषक मयूर तांबडे यांच्या स्मरणार्थ मयूर मित्र मंडळ श्रीवर्धन यांच्याकडून. जो संघ शिस्तबद्ध म्हणजे चांगला खेळ करेल त्या संघाला शिस्तबद्ध संघाची चषक देण्यात येईल. तो चषक आपल्याला मयूर मित्र मंडळ यांच्याकडून उपलब्ध झाला आहे. मयूर तांबडे यांच्या स्मृती चषक असं आपल्याला उपलब्ध झालं आहे. दोन्ही संघ मैदानात हजर झाले. दोन्ही संघांना या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. विंचवादेवी आणि अलशाबाब शेखाडी या दोन्ही संघांना या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही संघाचे कर्णधार साहिम आणि अक्षय. सामन्याला सुरुवात होते. चढायसाठी जातोय तो 86 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. त्याच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. पाहूया आपल्या संघात. त्याचप्रमाणे प्रसादजी कालेकर यांचं सुद्धा आगमन झालं. मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. संत गतीने खेळ करून रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर अक्षय. अक्षयच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. बोनस गुण मारण्यात पटाईत असलेला हा खेळाडू. पाहूया आपल्या संघाचं खातं ओपन करेल का. 7 विरुद्ध 1 आणि सुंदर पकड पाहायला मिळते. अक्षयला बाद करण्यात यशस्वी होतोय तो शेखाडी संघ. त्याला प्रत्युत्तर साईम स्वतः कर्णधार. हा सुद्धा खेळाडू बोनस मारण्यात पाठवत असलेला खेळाडू. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का.
रोहित सुद्धा संघात दिसतोय बऱ्याच कालावधीनंतर. बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल झालाय त्यांना प्रत्युत्तर. विशाल छान सुंदर चढाई करतोय आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. सुंदर चढाईच्या जोरावर त्याला प्रत्युत्तर. पुन्हा एकदा साहिब मागच्या चढाईत ज्याने बोनस गुण प्राप्त केला होता असा खेळाडू त्याच्या समोर आहे. तो 7चा डिपेंड 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. 7 विरुद्ध 1 असा सामना. साहिलची चढाई या ठिकाणी बघायला मिळते. 44 नंबरची जर्सी प्रदान केला खेळाडू माघारी परततोय. त्याला प्रत्युत्तर देईल विंचवा देवी संघाचा हा 0-7. विशाल आपल्याला बघायला मिळतो. एक हाय व्होल्टेज रेडर या ठिकाणी जबरदस्त वेग ज्याच्या पायामध्ये आहे असा विशाल या ठिकाणी यशस्वी होतोय. त्याला प्रत्युत्तर देईल पुन्हा एकदा हा 0-6चा चढाई बहादर. सात विरुद्ध 1 असं समीकरण असणार आहे. प्रत्युत्तर दाखल मात्र सज्ज झालाय अक्षय. विंचवा देवी संघाचा एक अनुभवी चढाईपट्टू या ठिकाणी बघायला मिळतो. अक्षयच्या माध्यमातून 4-1 समीकरण असेल. उजव्या कोपऱ्यातून डावे कोपऱ्यामध्ये सरसवण्याचा प्रयत्न. मात्र यावेळेस माघारी परतून तुटीत काळाचा अवलंब केला जातोय शेखाडी संघाच्या माध्यमातून. चला यानंतर पुढील सामन्यासाठी पुकार झालेला आहे. एकविरा विरुद्ध भट्टीचा माळ आपण तयारीत राहायचं आहे. एकविरा विरुद्ध भट्टीचा माळ आपण तयारीत राहायचं आहे. आता मात्र एक अनुभवी चढाईपट्टू चढाई करता सज्ज झाला आहे. जर्सी क्रमांक 56 यावेळेस मात्र ओव्हरकिकच्या माध्यमातून यशस्वीरित्या गुण टिपल्याचा दावा त्याच्याकडून केला जातोय आणि यशस्वी ठरलाय. खरोखर सुंदर चढाई आपल्याला बघायला मिळाली. प्रत्युत्तर देईल पुन्हा एकदा विशाल. 7 नंबरचा खेळाडू प्रचंड वेग ज्याच्या पायामध्ये आहे असा विशाल. 5-1 समीकरण असेल. डीप रेड करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र थांबवला जातोय. एक जबरदस्त पद्धतीची डाईव्ह या ठिकाणी कोपरा रक्षकाच्या माध्यमातून बघायला मिळाली आणि मग मात्र कबड्डीच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करून या ठिकाणी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पंच आपल्याला बघायला मिळतात. यावेळेस मात्र जबरदस्त एस्केप आपल्याला बघायला मिळते. 3 नंबरच्या खेळाडूच्या माध्यमातून लाजवाब परफॉर्मन्स. खरोखर सुंदर आणि दर्जेदार खेळ या ठिकाणी दाखवला जातोय. विंचवा देवी संघाच्या माध्यमातून चढाई करता आता मात्र 99 नंबरचा खेळाडू. 7-1 समीकरण असेल. खोलवर चढाईचा मानस केला तर बोनस गुण निश्चितच मिळेल. परंतु यावेळेस
चढाईचा पुन्हा एकदा तोच अनुभवी चढाईपट्टू बघूया कितपत प्रयत्न करतोय. 6 खेळाडू मैदानामध्ये असेल. ॲडव्हान्स सायकलचा प्रयत्न झाला आणि मग मात्र पुन्हा एकदा यशस्वी ठरतोय चढाईपट्टू. 5 आणि 6 एका गुणाने नाममात्र आघाडीवरती असेल तो विंचवा देवी संघ. 6-6 समसमान गुणावरती चालू सामना. चढाईचा विशाल प्रचंड वेग ज्याच्या पायामध्ये आहे असा हा विंचवादेवी श्रीवर्धन संघाचा विशाल आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस मात्र यशस्वीने चालाकीच्या जोरावरती 1 गुण संपादन करतो. त्याला प्रत्युत्तर देईल पुन्हा एकदा 56 क्रमांकी जर्सी प्रदान केलेला एक अनुभवी चढाई बहादर. उंची पुराय सहजरित्या लात भिरकावली जाते आणि सहजरित्या गुण देखील त्या ठिकाणी टिपला जातोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सक्सेसफुल ठरला आहे. प्रत्युत्तर दखल पुन्हा एकदा विशाल. खरोखर सुंदर वेग या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतो. यावेळेस मात्र सक्सेसफुल ठरला. यशस्वीरित्या 2 गुणांची कमाई करतो आपल्या संघाच्या विजयाकरिता. 7 आणि 9 2 गुणांची आता आघाडी झाली असेल विंचवादेवी संघाकडे. त्याचप्रमाणे आमचे नवाबजी मनियार साहेब यांचं सुद्धा आगमन झालं आहे. मी विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्याचप्रमाणे कदम साहेबांचं सुद्धा आगमन झालं आहे. आणि खिल्लारी साहेबांचं सुद्धा आगमन झालं आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. विश्रांतीपर्यंतचं गुणफलक 9-8 9 गुण आहेत. ते विंचवादेवीचे 8 गुण आहेत ते अलशबाब शेकाडी या संघाचे. विनंती करतो शिवराजभाई चापेकर यांना कदम साहेबांचा सत्कार करायचा आहे. वेळात वेळ काढून या स्पर्धेला उपस्थित झाल्याबद्दल त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी खिलारी साहेब यांचा सुद्धा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय शिवराजभाई यांना. सामन्याला सुरुवात झाली. चढाईसाठी गेलाय तो अक्षय. सुपर टॅकलची संधी आहे. पाहूया शेकाडी संघ आपल्या संघाला जर का आघाडीवर न्यायची असेल तर सुपर टॅकल करणे गरजेचं आहे. चढायला गेला तर साहेब मी विनंती करतो शिवराजभाई यांना नवाब मनियार साहेब यांचा सुद्धा सत्कार करायचा आहे.
चढत जातोय तो विशाल. सुपर टॅकलची संधी आहे शेकाडी संघाला. सुंदर चढाई पाहायला मिळते विशाल याची. पाहूया किती गुण मिळतील. 2 गुणांची कमाई केली आपल्या संघासाठी. त्यांना प्रत्युत्तर स्वतः कर्णधार आपल्या संघाला ऑलआउट पासून वाचवेल का पाहूया. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न करावा लागेल आपल्या संघातील जे बाहेर बसलेत हिरे त्यांना मैदानात आणण्यासाठी. परंतु स्वतः बाद होतोय. बोनस गुण घेतला परंतु स्वतः बाद झालाय. विनंती करतोय अरुणजी चिमण साहेबांना की आपण व्यासपीठावर यायचंय. अक्षय यांनी 1 गुणाची कमाई केली. त्यांना प्रत्युत्तर अलशबाब शेकाडी संघाचा खेळाडू आणि यशस्वी चढाई. बोनस बोनस एक पॉइंट. गुण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. यानंतर पुढील होणारा सामना असेल एकविरा विरुद्ध भट्टीचा माळ. आपण तयारीत राहायचं आहे. 13 आणि 16 3 गुणांच्या फरकाने अद्यापपर्यंत आघाडीवरती असेल विंचवा देवी. बघूया कितपत प्रयत्न करतोय. चढाई करता आता मात्र सज्ज झाला. शेवटची 4 मिनिटं असेल. विशालची चढाई आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. बघूया कितपत गुणांची लयलूट करतोय विशाल. एक वेगवान चढाई बहादर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो विंचवा देवी संघाच्या माध्यमातून. सावध पवित्रा घ्यावा लागेल मित्रा जर आपल्या संघाला विजय करून द्यायचा असेल. परंतु यावेळेस बोनस गुणावरती मोहर उमटवण्याचा प्रयत्न केला जातोय. यशस्वी बोनस सक्सेसफुल होतोय रेडर. प्रत्युत्तर देतो आता मात्र एक उंचीपूर असा अनुभवी चढाईपट्टू. बघूया कितपत प्रयत्न करेल. पुन्हा एकदा चढाई करता सज्ज झालाय विशाल. शेवटची 3 मिनिटं असेल सामना संपायला. 3 मिनिटांमध्ये मात्र निश्चितच 4 गुणांची आघाडी मोडत काढावी लागेल शेखाडी संघाला जर आपल्याला विजय संपादन करायचा असेल. निश्चितच मित्रांनो जर या फेरीमध्ये विजयी झालात तर बक्षीस पात्र होण्यापासून एकच पाऊल दूर असणार आहात. विनंती करतोय अमोल मोरकर यांना की आपण अरुणजी चिमण यांचा सत्कार करायचा आहे. शेवटची 2 मिनिटं असेल.
13 आणि 18 5 गुणांच्या फरकाने आखाडीवरती असेल. अर्थातच विंचवादेवी संघ शेवटचा 1 मिनिट सामना संपायला. यावेळेस मात्र विशाल या खेळाडूकरता मित्रांनो जोरदार टाळ्या होणं गरजेचं आहे. खरोखर जबरदस्त स्पीड याच्या पायामध्ये आहे. तितकाच दर्जेदार खेळ देखील विशालच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय आणि त्याचाच प्रत्यय म्हणून संघ अंतिम क्षणामध्ये या ठिकाणी 6 गुणांची आघाडी धारण करतोय. खरोखर अतिशय सुंदर खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून या संपूर्ण सामन्यामध्ये झाला. संजयजी कोसबे यांचं सुद्धा या क्रीडानगरीमध्ये आगमन झालं. मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. संजयजी कोसबे आपल्याला विनंती आहे, खास मुंबईवरून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आपण इथपर्यंत आलात. सामना संपला. जाहीर केल्या पंचाने सामना जिंकलाय तो विंचवादेवी क्रीडा मंडळाने. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल शेकाडी संघाचे हार्दिक आभार. मी विनंती करतोय मी कदम साहेबांना विनंती करतोय आपण सहभाग चिन्ह देण्यासाठी जायचं आहे. शेकाडी या संघाला सहभाग चिन्ह देण्यात येईल. या स्पर्धेत आपण सहभाग घेतल्याबद्दल आपल्याला एक सहभाग चिन्ह या स्पर्धेच्या माध्यमातून मसोबा क्रीडा मंडळाच्या माध्यमातून दिला जातोय. संजयजी कोसबे यांचं आगमन झालंय. त्याचप्रमाणे अमोल प्रसाद कालेकर यांचं सुद्धा आगमन झालं.